प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे लोकप्रिय कलाकार म्हणजेच संजय जाधव। दुनियादारी या चित्रपटाने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवला। मात्र त्यानंतर अनेक वर्ष त्यांनी एकही सुपरहिट चित्रपट दिला नाही। त्यांचे बहुतेक चित्रपट फ्लॉप झाले, त्यामुळे ते मोठ्या डिप्रेशनमध्येही गेले होते। इतके की दोनदा त्यांच्या मनात स्वतःला संपवण्याचा विचार सुद्धा आला होता। याबाबतचा धक्कादायक खुलासा संजय जाधव यांनी स्वतः आता एका मुलाखतीत केला आहे। आपण खूप वाईट दिवस पाहिलेत असंही ते म्हणाले। संजय यांनी नुकताच मित्र म्हणे या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली। यामध्ये बोलताना ते म्हणाले, जेव्हा मी यशाच्या शिखरावर होतो तेव्हा मला एकटं वाटत नव्हतं, पण जेव्हा माझं अपयश आलं, चित्रपट चालेनासे झाले, तेव्हा मला एकटेपणा यायला लागला। पण माझ्या आईवडिलांची पुण्याई असेल, कारण माझ्या आयुष्यात माझी काळजी करणारी काही माणसं आहेत। यापैकीच तेजस्विनी पंडित, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव यांनी कधीच मला एकटं सोडलं नाही। माझ्यासाठी देवाने पाठवलेली ही माणसं आहेत। दोनदा मला सगळं संपलं असं वाटलं होतं, स्वतःला संपून टाकावं असंही वाटलं, पण याच माणसांमुळे मी वाचलो। त्यांनी मला खूप सावरलं। माझ्याकडे मर्सिडीज कार होती, पण लॉकडाऊन नंतर मला सगळं विकायला लागलं। मी रिक्षाने प्रवास करायचो, पण या माणसांनी मला रिक्षाने प्रवास करू दिला नाही। इंडस्ट्रीमधल्या लोकांनी कधीच माझं वाईट नाही केलं। माझं वाईट फक्त माझ्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे झालं। एक वेळ होती जेव्हा मी सकाळी उठल्यापासून लोकांना शिव्या घालायचो। मी वाईट झोनमध्ये होतो, पण त्या लोकांनी माझी संगत सोडली नाही। तेजस्विनी पंडितने तर मला इतक्या वाईट घटनांमधून बाहेर काढलंय ना, की मी इथे सांगूही शकत नाही। कुठल्या मातीची बनलेत ही माणसं काय माहीत, असे दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले। एकंदरीतच संजय जाधव यांना त्यांच्या वाईट काळामध्ये मराठी कलाकारांनी आपली साथ सोडली नाही असं सांगितलं आहे।